अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार. अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश. राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांना वेग येणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास. मार्टीसाठी 11 पदांसह 6.25 कोटींच्या खर्चास मान्यता. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती. राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी बार्टी सारथी महाज्योती अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे MRTI ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. संख्यांचा मेळाव्यात घेण्यात आलं होतं आणि आज ते ठरावाचा अंमलबजावणी शासकीय स्वरूपात आपल्याला दिसते. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. याच्यातील जे वर्षानुवर्ष जी मागणी अल्पसंख्याक समाजाची होती का त्या बाबतीत आपण आज दादांनी मंत्रिमंडळांनी 6.5 कोटी रुपयाची तरतूद व 11 पदांची पण मंजुरी दिली. फक्त नावापुरती करायचं नाही. म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेव्हा महायुती सरकार सहभागी झाल्यावर वारंवार अजितदादा पवार साहेबांना व सर्व त्यांचे सहकाऱ्यांना जे आरोप केलं जात होतं की तुम्ही अल्पसंख्याक विरोधी आहेत आणि हे जे महायुती सरकारला जे अल्पसंख्याक विरोधी या महाराष्ट्रातले लोकांवर जे आरोप करत होते त्यांना मला सांगायचं आहे की ही मागणी वर्षानुवर्ष त्यांच्या करण्यात आली, पण त्यांनी कधी याची दाद न देता फक्त मतं घेण्याची कामं केली. आणि मला खूप आनंदाचं बाब आहे की महायुती सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांबरोबर आणि विशेषतः अजितदादांबरोबर त्यांनी अल्पसंख्याक समाजाला खरोखर विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आज त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे. नक्की या बाबतीत पूर्ण अल्पसंख्याक समाज या निर्णयाचा पूर्ण स्वागत करत आहे. 100% शैक्षणिक बाबतीत असतील, रोजगारांच्या बाबतीत असेल, इतर त्यांचे मागासलेले विषय असतील, आज या मार्टीमार्फत, कारण जेव्हा सारथी स्थापन झाली होती, जेव्हा मार्टी स्थापन झाली होती, इतर संस्था जे समाजाला विकास आणि पुढे घेण्यासाठी जेव्हा स्थापन झाले होते, चांगला संशोधन होईल. त्या संशोधनमध्ये कायदेशीररित्या सर्व बाबी समोर आणतील. आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने मागणी करत आलेलं पण त्याला कुठे पाठपुरावा नव्हता, त्याला कुठे वेटेज घेत जात नव्हता, पण आज त्याला वेटेज भेटेल आणि एक शासकीय स्वरूप त्याला भेटेल. आणि नक्की या आपला मायनॉरिटीची जे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत नक्की अल्पसंख्याक समाजाचा विकास होईल, शैक्षणिक विकास होईल, रोजगारांच्या बाबतीत त्यांना संधी भेटतील आणि इथं मागासलेले त्या समाजाचे विषय जे वर्षानुवर्ष ते मागत होते ते आज त्याचा मार्ग मोकळा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
ठाण्यात 87 वर्षानंतर प्रथमच धावणार डबल डेकर बस, 180 इलेक्ट्रिक वाहने होणार दाखल, 10 डबल डेकर बसचा समावेश. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून उर्वरित 180 इलेक्ट्रिक AC बस घेण्यासाठी परिवहन सेवेने निविदा मागवली आहे. येत्या वर्षभरात या बसगाड्या ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास अधिकच गारेगार होणार आहे. त्यात 10 डबल डेकर बसचा समावेश असल्याने ठाणेकरांना डबल डेकर बसचा आनंद घेता येणार आहे. PME योजनेअंतर्गत आणखी 100 बस वर्षभरात दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत 1937 पासून म्हणजे गेली 87 वर्ष डबल डेकर बस रस्त्यावर धावत आहे. 30 डबल डेकर बस ठाण्यात येण्याकरिता इतकी वर्षे ठाणेकरांना वाट पाहावी लागली. ठाणे परिवहनाच्या सेवेत 360 बस असून त्या ठाण्यासह बोरिवली, मुंबई, भिवंडी आदी मार्गावर धावत आहेत. यापैकी 123 बस या इलेक्ट्रिक वातानुकूलित बस आहेत. सध्या परिवहन ज्या बस रस्त्यावर धावत आहेत त्यातून रोज 2,30,000च्या आसपास प्रवासी प्रवास करत आहेत. मागील अधिक वर्षात परिवहनाच्या अर्थसंकल्पात डबल डेकर बसचा उल्लेख केला होता. डबल डेकर बस कोणत्या मार्गावर सोडल्या जाऊ शकतात याचा अभ्यास करण्यात आला. वर्षभरात ठाणेकरांच्या सेवेसाठी 10 डबल डेकर बस दाखल होणार आहेत. 180 बस घेण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्यातील 86 बससाठीची निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित 94 बसचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. वर्षभरात या बस टप्प्याटप्प्याने परिवहनाच्या ताफ्यात दाखल होतील. खदानीमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:45 वाजता सुमारास ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पटेल कॉरी टिकुजिनीवाडी वॉटर पार्कच्या बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील खदानीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. माहिती देणारे अधिकारी PSI श्री सुधीर साठे यांनी या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी चितळसळ मानपाडा पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मृतदेह खदानीमधून बाहेर काढण्यात आला आणि चितळसर मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक तपास पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने उपलब्ध केली निःशुल्क शाडूची माती. 6 मूर्तिकारांनी घेतला योजनेचा लाभ आणि 4 मूर्तिकारांना दिली मूर्ती घडवण्यासाठी निःशुल्क जागा. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी ठाणे महापालिकेचे विविध उपक्रम. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मार्च महिन्यांपासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील 6 मूर्तिकारांना निःशुल्क शाडूची माती तसेच 4 मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो अशी भूमिका आयुक्तराव यांनी मांडली आहे. त्यानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या सूचनांनुसार ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2024 मार्च महिन्यात प्रकाशित करण्यात आली. तसेच विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या स्तरावर बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमात महापालिकेच्या
पर्यावरण विभागाने शाडूची निशुल्क माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी निशुल्क जागा उपलब्ध करून दिली होती. शाडूच्या निशुल्क मातीसाठीच्या आवाहनाला 6 मूर्तिकारांनी मागणी नोंदवून प्रतिसाद दिला. तर शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी 4 मूर्तिकारांनी निशुल्क जागेची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात 3 आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात 1 जागा दिली. इतर प्रभाग समिती क्षेत्रातून तशी मागणी झाली नाही, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयावर व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजरा होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतं. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांचे बारकावे शोधले जातात. त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो. त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग मार्फत आता राखी बनवायला शिकवले असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली. आपल्याकडे रक्षाबंधनाची राखीची तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते. आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय उपचार विभागात त्यांच्या व्यवसाय उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो. पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात. राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात. आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे. दुसरं म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो. आणि आपण बाजारातसुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो.